आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुणे दौऱ्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महात्मा फुले वाड्याला भेट। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज ठाकरेंकडून अभिवादन। पुण्यातील वाहतूक कोंडीचा राज ठाकरे यांना धक्का। सोन्या मारुती चौकात राज ठाकरेंचा ताफा अडकला। वाहतूक कोंडी हटवताना पोलिसांची दमछाक। नाशिकमध्ये मनसेकडून परप्रांतीय व्यक्तीला चोप, मराठी कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याने मनसैनिकांचा संताप। मुंबईच्या अंधेरीत नशेतील परप्रांतीयाकडून राज ठाकरेंबद्दलच अपशब्द। व्हायरल व्हिडिओनंतर मनसे पदाधिकारी आक्रमक। गणेशोत्सवातील परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अमित ठाकरेंची शेलारांच्या भेटी दरम्यान मागणी। राजकीय टीका होते, वैयक्तिक दुरावा नसतो। शेलारांच्या भेटीनंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। आता माघार नाही, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार। ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम। 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका। चला पुढच्या वड्यात आता नाही चालणार ती तसली तुमची लबाडपणा सरकारचा आता आम्ही खपून नाही घेणार कसल्याच परिस्थितीत। मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्याने तो प्रश्न संपलाय, मग जरांगेंचा आग्रह कशासाठी हे कळत नाही। छगन भुजबळांचा सवाल। 10% आरक्षण त्यांना आपण दिलंय आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे। मी ओबीसींबद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल। TV9 मराठीशी बोलताना लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर। कारण जी गोष्ट झाली नाही, मी गेली 2 वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट असं नाही की मी त्यांच्याबाबत बोलत नाही। त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेललेत। जी लक्ष्मण हाके कुणीतरी उभा केलेला पुतळा हाकेनासे आहे असं मला वाटत नाही। अंबादास दानवेंची हाकेंवर टीका। मला माहित नाही, लक्ष्मण हाके फक्त कोणीतरी उभा केलेला एक पुतळा आहे, बाकी लक्ष्मण हाकेंना कोणता से असं मला नाही वाटत काय।